विद्यार्थ्यांनो नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत BA 2024-25च्या अभ्यासक्रमानुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 यान्वये राज्यशास्त्राचा अभ्यासक्रम हा 2024-25 मध्ये बदलण्यात आलेला आहे. या अभ्यासक्रमानुसार BA प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याकरिता प्रथम सत्राच्या अभ्यासक्रमान्वये राज्यशास्त्राची ओळख हा पेपर आपण अभ्यासत आहोत. BA प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना राज्यशास्त्राची ओळख सांगत असताना राज्यशास्त्र हा विषय जेव्हा आपण अभ्यासतो, आज 21व्या शतकामध्ये राज्यशास्त्राला एक अतिशय महत्त्वाचा दर्जा प्राप्त झालेला दिसून येत आहे. हा विषय खूप महत्त्वाचा आहे विद्यार्थ्यांनो. या विषयामध्ये जेव्हा तुम्ही ज्ञानार्जन करचाल, जेव्हा या विषयाला तुम्ही अभ्यासाल, तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवेल की हा विषय मानवी वर्तुळाशी संबंधित आहे. जेव्हा जेव्हा मानवाने आपल्या स्वविवेकाने कार्य केलेले आहे, त्यावेळी राज्यशास्त्राचा विकास भरपूरच झालेला दिसून येतो. या विषयामध्ये काय आहे? हा विषय मागच्या तासिकामध्ये आपण बघितलं. अरिस्टॉटलने जो नागरिक सांगितलेला आहे, तो नागरिक कसा उदयास आलेला आहे. प्लेटोनं सुद्धा आपल्या रिपब्लिक ग्रंथामध्ये एक आदर्श शासक निर्माण करण्यासाठी, आदर्श राजा निर्माण करण्यासाठी त्यांनी एक महत्त्वाचा ग्रंथ लिहिलेला आहे. तो आहे द रिपब्लिक. हा ग्रंथ जेव्हा विद्यार्थी वाचतील, या ग्रंथामध्ये पूर्णतः सामाजिक स्थितीचं, शैक्षणिक स्थितीचं, पूर्ण वातावरणाशी, त्या वातावरणाला सामावून घेण्याची ताकद प्लेटोच्या रिपब्लिक ग्रंथात आहे. प्लेटोने जे वर्णन केलेलं आहे, त्या वर्णनांचा जेव्हा आपण अभ्यास करतो, त्या अभ्यासात तुम्हाला जाणवलं पाहिजे की हे जे वर्णन आहे, हे वर्णन आदर्शवादी जरी असलं तर तो राज्यशास्त्राचा मूळ गाभा आहे. राज्यशास्त्राला एक वेगळं वळण देण्याचं काम प्लेटोचा रिपब्लिक ग्रंथ करतो. जेव्हा जेव्हा राज्यशास्त्राचा उगम बघतो, त्या उगमामध्ये प्लेटोच्या रिपब्लिक ग्रंथाशिवाय राज्यशास्त्राचं विवेचन करू शकत नाही. हा ग्रंथ काय सांगतो? राज्यशास्त्रातील तो पहिला ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये त्यांनी जे वर्णन केलेलं आहे, मानवी वर्तनाचं जे वर्णन केलेलं आहे, विवेचन केलेलं आहे, ते विवेचन वर्णन सामाजिक शास्त्रात अतिशय महत्त्वाचं आहे. प्लेटोने जी मेथड वापरलेली आहे, पद्धत वापरलेली आहे, त्या पद्धतीमध्ये त्यांनी
संवाद स्वरूपात ठेवले आहे. मग संवाद कसे? प्लेटोला जे चांगल्यातलं चांगलं सांगायचं आहे त्यासाठी एक पात्र ठेवतो. तो पात्र त्यांचा गुरु असतो. तो पात्र त्यांचा गुरु अर्थात सॉक्रेटिस असतात आणि सॉक्रेटिसच्या विचारातून तो समाज पाहतो. त्या समाजाला बघितल्यानंतर प्लेटोला घृणा येते, चीड येते, राग येतो, द्वेष येतो. तो प्रथमतः विचार करतो, मी या नगर राज्यातील शासकाचा मुलगा, मी या प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड करणार आहे. पण जेव्हा प्लेटो बंड करण्यासाठी उठतो त्याच वेळी प्लेटोच्या त्या विचारातूनच एक नवीन विचार उदयास येतो. जेव्हा जेव्हा प्लेटो ही समाज व्यवस्था बदलावून टाकायची आहे असे विचार व्यक्त करतात त्याच वेळी त्यांच्या समोर त्यांच्या गुरुला ज्या समाज परिवर्तनाची भाषा केली जाते त्या समाज परिवर्तनाच्या भाषेकरिता तिथल्या सोफिस्ट शासकाने सॉक्रेटिसला विषप्राशनाची शिक्षा सुनावतो. आता विद्यार्थ्यांनो, प्लेटो हा सॉक्रेटिसच्या समोर बसलेला विशेषतः गुरु नात्यातला हा युवक. या युवकाने समाजाचा अध्ययन केलं, मांडण्यासाठी गेलं तर त्यांचे जे गुरु आहेत ते गुरुसुद्धा प्रखडवादी होते, तटस्थवादी होते. आपले विचार स्पष्ट करणारे एक महत्त्वाचे विचारवंत होते आणि त्यांनी ज्याप्रमाणे त्यांचे विचार मांडले ते विचार बघितल्यानंतर प्लेटोला वाटलं की आपण सुद्धा या प्रकारे जर विचार व्यक्त केलं तर आपल्याला सुद्धा सॉक्रेटिस सारखी विषप्राशनाची शिक्षा स्वीकारावी लागते. आणि म्हणून त्यांनी तो नियम टाळला आणि त्यांनी आपल्या लिखाणाला एक प्रकारे कल्पनेचं रूप दिलं. ही कल्पना कशी होती? प्लेटोने तर विचार मांडलेले आहेत. प्लेटोने त्यांच्या रिपब्लिक ग्रंथामध्ये विचार सांगितलेले आहे. हे विचार जेव्हा तुम्ही अभ्यासाल त्या अभ्यासातून एक गोष्ट तुम्हाला जाणवली पाहिजे की शासकाने कशा प्रकारे शासन करावं, शासकाला कोणकोणत्या जबाबदाऱ्या असतात, शासकाने या समाजव्यवस्थेमध्ये ज्या काही उणीव आहेत त्या जबाबदारीने पार पाडण्याचं धाडस त्या शासकाने केलं पाहिजे. अशा प्रकारचं लिखाण प्लेटोने आपल्या रिपब्लिक अर्थात आदर्श राज्य जो त्यांचा सिद्धांत आहे त्या सिद्धांतात ते विशद केलेले आहे. विद्यार्थ्यांनो, प्लेटोचा जो शासक होता, राजा होता, हा राजा छोटा नव्हता. प्लेटोने त्या काळातील जी सोफिस्ट शासक होते ते शासक एक प्रकारे गलिच्छ अशी समाज संस्कृती निर्माण करत होते. हे सोफिस्ट परकीय देशातून ग्रीकला आलेले होते, अथेन्सला आलेले होते आणि त्यांच्यावरती आपलं प्रभुत्व निर्माण करत होते. परंतु जेव्हा प्लेटोने ते बघितलं, ते बघत असताना समाजातील होणारा जो अन्याय होता, समाजावर स्त्रियावरती होणारा अत्याचार होता, हे प्रत्यक्ष प्लेटोने डोळ्याने पाहिलेले होते. आणि म्हणून प्लेटोला चीड येते, घृणा येते, द्वेष होतो. आणि म्हणून प्लेटोने सद्गुण म्हणजे काय, चांगले विचार म्हणजे काय, योग्य म्हणजे काय, वाईट म्हणजे काय, शुभ म्हणजे काय, मनुष्याच्या मनामध्ये जे विचार निर्माण होतात त्या निर्माण होणाऱ्या विचारापर्यंत प्लेटो सुद्धा जातो. आणि त्या अभ्यासात असताना तो म्हणतो की हे जे विचार निर्माण झालेले आहेत हे नीतिमत्तेतून निर्माण झालेले आहेत, एथिक्समधून निर्माण झालेले आहेत, नीतिमत्तेतून निर्माण झालेले आहेत. म्हणून त्या मानवाची नीतिमत्ता कशी आहे याच्यावर सुद्धा त्या शासकाचं जीवनमान अवलंबून असतं. जर शासकाची नीतिमत्ता जर घाण असेल, दुष्ट वृत्तीचा असेल, स्वार्थी वृत्तीचा असेल, दिनदुबळ्यावर अन्याय करणारा असेल, एखाद्या राज्याचा विध्वंस करणारा जर शासक असेल तर त्या ठिकाणी
तिथली शासन प्रणाली चांगल्या प्रकारचे काम करू शकत नाही, असा मेसेज प्लेटोने आपल्या रिपब्लिक या ग्रंथात जनतेला देण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या ग्रंथातून केलेला आहे. विद्यार्थ्यांनो, असे जे विचार स्पष्ट करणारे परखडपणे जे पहिले विचारवंत होते ते म्हणजेच प्लेटो होते. आणि प्लेटोने हे विचार स्पष्ट करत असताना सांगितलं की ज्या समाजामध्ये आपण राहतो तो समाज न्यायी स्वरूपाचा आहे. या समाजामध्ये जे नागरिक आलेले आहेत त्यांची इच्छा ही वेगळी आहे, त्यांचं राहणीमान हे वेगळं आहे, त्यांचा दर्जा हा वेगळा आहे. त्या दर्जेनुसार, इच्छेनुसार आणि राहणीमानानुसार जर विचार केला तर हा मानव समाजात जी प्रगती दिसून येत आहे त्या प्रगतीला विकसित करण्याचं धाडस प्रथमतः या मानवाने केलेलं आहे. परंतु जे इतर मानव येतात आणि इतर मानव येऊन या समाजावर अन्याय अत्याचार करतात हे प्लेटोला सहन झालं नाही. आणि म्हणून प्लेटोने आपल्या रिपब्लिक ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की आदर्श शासक कसा असावा. आदर्श शासक त्या समाजामध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्येची उकल करणारा तो शासक असावा. प्रत्यक्ष अनुभव घेतलेला तो शासक असावा. त्या जनतेच्या ज्या अन्याय अत्याचार आहेत त्याला बोलकं करण्याचा प्रयत्न प्लेटोने आपल्या रिपब्लिक ग्रंथात केलेला आहे. आणि हा ग्रंथ साधा नव्हता. हा ग्रंथ आदर्शवादी जरी वाटत असला तर या ग्रंथामध्ये त्यांनी जे सैद्धांतिक विवेचन केलेलं आहे मित्रांनो ते खूप छान आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं समाजाचं वर्णन, विवेचन खूप वेगळ्या प्रकारे केलेलं आहे. जो नागरिक बनतो समाजात तो कसा असावा, त्या नागरिकांचे कार्य काय आहेत, कामं काय आहेत, त्यांनी कशा प्रकारे समाजामध्ये जीवन जगलं पाहिजे, त्या नागरिकाचा दर्जा कसा उंचावेल, त्या नागरिकाचे स्नेहसंबंध शासकासोबत कसे निर्माण व्हावेत, इतका छान स्वरूपाचं वाचन प्लेटोने आपल्या ग्रंथात केलेलं आहे. आणि म्हणून तो ग्रंथ जेव्हा तुम्ही अभ्यासाल, त्या ग्रंथाला तुम्ही वारंवार वाचन करसाल तेव्हा तुम्हाला एक गोष्ट जाणवेल की प्लेटो हा जरी आदर्शवादी असला तर प्लेटोच्या विचारांची छबी ही खऱ्या अर्थाने वास्तववादी होती. परंतु प्लेटो वास्तववादी विचार मांडत नाही, कारण वास्तववादी विचार जर प्रकट केला तर प्लेटोला 20 प्राशनाची शिक्षा ज्याप्रमाणे झालेली त्यांच्या गुरुला झालेली होती त्याच प्रकारची मलाही झाली तर मी माझ्या समाजाचं उत्तरदायित्व पूर्ण करू शकणार नाही. अशा या वेगवेगळ्या विचारातून प्लेटोने आपले राजकीय विचार स्पष्ट केलेले आहेत. मित्रांनो, जेव्हा जेव्हा तुम्ही प्लेटोचा अभ्यास करता तेव्हा प्लेटोचा ग्रंथ खूप महत्त्वाचा आहे हे सिद्ध होईल. तो ग्रंथ, त्या ग्रंथातील जे वेगवेगळे पुस्तक आहेत, वेगवेगळे प्रकरण आहेत ते खूप मजेशीर आहे. याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की व्यक्तिचे संबंध कसे असावे, व्यक्तीचे समाजाशी संबंध कसे असावे, व्यक्तीचे त्या समाजातील इतर नागरिकांशी संबंध कसे असावे, व्यक्तीचे त्या समुदायासोबत संबंध कसे असावेत, व्यक्तीचे जे एक राज्य बनलेलं आहे त्या नगर राज्यासोबत कसे संबंध असावेत. खूप छान वर्णन प्लेटोने आपल्या रिपब्लिक ग्रंथात केलेलं आहे. म्हणून प्लेटोचा रिपब्लिक ग्रंथ असेल, अरिस्टॉटलचा पॉलिटिक्स ग्रंथ असेल, अरिस्टॉटलचा नीतिशास्त्राचा ग्रंथ असेल, याचं जेव्हा तुम्ही वाचन करता त्यावेळी तुम्हाला एक गोष्ट जाणवेल की ज्या समाजात आपण राहतो त्या समाजामध्ये सुद्धा अन्याय आहे, अत्याचार आहे, भ्रष्टाचार आहे, वैराचार आहे. शील आणि चारित्र्य हे आज प्रत्येक मनुष्याचं हनन होत आहे. या शील आणि चारित्र्याला वाचविण्यासाठी आज नवीन वर्ग, युवक वर्ग निर्माण झाला पाहिजे या उद्देशानेच आपण हे राज्यशास्त्र विषय शिकतो. विद्यार्थ्यांनो, या विषयाची गरज त्याच्यासाठीच आहे की आपल्यावर जे अन्याय होतात, अत्याचार होतात, तो अन्याय अत्याचार सहन केला नाही पाहिजे. त्याला धुडकावून टाकण्याची ताकद या नवीन युवकामध्ये तयार झाली पाहिजे. तो युवक खऱ्या अर्थाने सिंहासारखा गरजला पाहिजे. हे माझे हक्क आहेत, हे माझे अधिकार आहेत, हे माझं कर्तव्य आहे. अशा प्रकारे हक्क, अधिकार, कर्तव्य या तिन्हींचा मिलन करून व्यक्तीने जीवन जगलं तर त्या व्यक्तीला समाजात काहीच कमी पडणार नाही. हे या तासिकेमधून मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. अर्थात हे विचार जे आहेत हे विचार प्लेटोचे आहेत. प्लेटोने आपल्या ज्या ग्रंथात विचार मांडलेले आहेत
या विचाराचं आपण या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे. उर्वरित भाग पुढच्या तासामध्ये बघू. धन्यवाद.